खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारानं दरवर्षी मेरीवेदर मैदानावर भरवण्यात येणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनातील कृषी तज्ज्ञांची व्याख्यानं म्हणजे शेतकऱ्यांसाठी माहितीचा खजिना असतो। कृषी प्रदर्शनाच्या समारोप सत्रात तज्ज्ञ डॉक्टर जे.बी. पाटील, युवराज पाटील, शेखर थोरात यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केलं। सेंद्रिय शेती आणि उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आलंय। भीमा कृषी प्रदर्शनातील कृषी तज्ज्ञांची व्याख्यानं म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांसाठी एक अभ्यासपूर्ण पर्वणी असते। शेती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हानं, भविष्यातील गरज यासह विविध विषयांवर व्याख्यानाच्या माध्यमातून दिली जाणारी माहिती दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरते। आज कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर जे.बी. पाटील यांनी एकात्मिक सेंद्रिय निविष्ठांचा वापर आणि त्याच्या आधारे घेतली जाणारी दर्जेदार शेती उत्पादनं यावर मार्गदर्शन केलं। सेंद्रिय शेती करताना प्रारंभीच्या काळात शेती उत्पादन कमी मिळत असलं तरी शेतकऱ्यांनी नाराज होऊ नये। सेंद्रिय खताच्या वापरानं जमिनीची पोत सुधारल्यावर उत्पादनात वाढ होईल असं त्यांनी नमूद केलं। काही शेती उत्पादनासाठी रासायनिक खतं वापरावी लागतात, पण रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी असा सल्ला डॉक्टर जे.बी. पाटील यांनी दिला। करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी शेतकऱ्यांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती दिली। कागल तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांनीही मार्गदर्शन केलं। शेती आणि शेतीपूरक उद्योगधंदे, महिलांचा सहभाग, बचत गटाच्या माध्यमातून केली जाणारी रोपवाटिका तसंच घरगुती लघुउद्योगांची माहिती दिली। महिलांनी शेती आणि शेतीपूरक क्षेत्रात नवनवीन संकल्पना घेऊन कार्यरत राहावं असं आवाहन त्यांनी केलं। कृषी तज्ज्ञांचा सत्कार चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला। प्रगतशील शेतकरी डॉक्टर जे.बी. पाटील यांनी पीक पद्धतीबाबत माहिती दिली।